स्क्रीनच्या समोर यायचंय, फर्स्ट पेजवर यायचंय सगळ्यांनी. वॉर्मअप सुरू झालेलं आहे आपलं. आले का काही जण अजून फर्स्ट पेजवर नाही, इकडे तिकडेच भटकतात. बाकीचं काही पाहत बसू नका, आम्ही आहोत इथे लक्ष द्यायला काही अडचण आली तर. येस. जो भी चाहो वो मैं पाऊं, जिंदगी में जीते जाऊं। चांद तारे तोड़ लाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊं। बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है। चांद तारे तोड़ लाओ, सारी दुनिया पर मैं छाऊं। बस इतना सा ख्वाब है, इतना सा ख्वाब है। यार तू भी सुन जरा, आरज़ू मेरी है क्या, मैं क्या बन जाना चाहता हूँ। मैं कहाँ खराब हूँ, मैं तो लाजवाब हूँ, मैं ये मनवाना चाहता हूँ। मान जा ऐ खुदा, कितनी सी है दुआ, मैं बन जाऊं सबसे बड़ा, मैं बन जाऊं सबसे बड़ा। मेरे पीछे मेरे आगे हाथ जोड़े दुनिया भागे। बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है। शान से रहूं सदा, मुझ पे रोग हो पिता, हसीनाए भी दिल हो खोती। दिल का ये कवल खिले, सोने का महल मिले, बरसने लगे हीरे मोती। हे मान जा ऐ खुदा, इतनी सी है दुआ, मैं ज्यादा नहीं मांगता, मैं ज्यादा नहीं मांगता। सारी दौलत, सारी ताकत, सारी दुनिया
वॉर्मअप झाले आणि कार्डिओ वर्कआउटला स्टार्ट पण झालेला आहे. आत्ता काही जणांनी जॉईन केले. मी ज्यावेळेस वॉर्मअप सुरू झालं त्यावेळेस पाहिलं नाही 140 पार्टिसिपेंट्स होते, आता 162 पार्टिसिपेंट्स आहेत. म्हणजे 22 लोकांनी वॉर्मअप संपत आल्यानंतर किंवा अर्ध्यातून स्टार्ट केले. तुम्हाला एक सांगेल, वर्कआउट करताय तर वर्कआउट करण्याच्या आधी वॉर्मअप करणं नितांत गरजेचं असतं. जर तुम्हाला खरोखर निरोगी जीवन जगायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली उठले, डायरेक्टली वर्कआउट करताय, डायरेक्ट कार्डिओ वर्कआउट करताय तर हे चुकीचं आहे. हे तुमच्या हृदयाच्या दृष्टीने चुकीचं आहे. अचानक काहीही होऊ शकतं. म्हणून आपण सुरुवात वॉर्मअपने करायची असते. उठल्यानंतर वॉर्मअप करायचं असतं, आपली बॉडी प्रिपेअर करायची असते, रेडी करायची असते आणि मग आपण व्यायाम करायचा असतो. जर आपण तसं केलं नाही तर त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून असे उठायचंच आहे की नाही, मग आणखी 10 मिनिट थोडंसं लवकर बिफोर उठायचं. यस योगिता मॅडम, थांबायचं नाही. मी गप्पा मारते म्हणजे तुम्हाला बोलत बसलेली नाही, कुणीच नाही थांबायचं माझं ऐकत. यस, समोर जे कोच करतायत. आणखी एक गोष्ट, बरेच जण काय करतात, प्रत्येक स्टेपला कोचकडे पाहतात, प्रत्येक स्टेपला कोचकडे बघतात. नजर लागेल ना कोचला. म्हणजे मला काय सांगायचंय की एक स्टेप बघितली ना तर ते एक स्टेप ते एका बाजूने, आता समजा ह्या बाजूने करतायत तर ते 15 वेळा 20 वेळा करतात, मोजून करतात. हा, तुम्हाला वाटलं तुम्ही मोजून घेऊ शकता. यस, मध्येच ते काही चेंज करत नाही. 2-3 झाले चला चेंज करा, 2-3 झाले लगेच चेंज करा, असं नाही. यस, किती वेळा करताय सर, हाताने खुणून सांगा एकदा. 10 वेळा करताय, 15 वेळा का 20 वेळा? यस राठोड सर, एकदा हाताने खुणून सांगा किती वेळा करताय ती एक स्टेप तुम्ही. राठोड सर, आवाज येतोय का? किती वेळा करताय एक स्टेप एका बाजूने? किती वेळा? 15 वेळा. ओके, हा, तर 15 वेळा एका बाजूने करताय, दुसऱ्या बाजूने 15 वेळा करताय. तुम्ही तेच करायचं, स्टेप बघायची, एका बाजूने 15 वेळा, दुसऱ्या बाजूने 15 वेळा, वन साइड. यस, दोघं बाजूने सेम सेम व्हायला पाहिजे. असं नाही की इकडून काहीतरी तिकडून काहीतरी, असं करू नका. नाही तर एका बाजूचं फॅट कमी व्हायचं, एका बाजून तसंच राहायचं, विचित्र दिसाल तुम्ही. हा, ओके. SM दशरथ पगारे काका, उशीर करून कसं चालेल आपल्याला? वॉर्मअप होऊन गेलं, आता कार्डिओ वर्कआउट सुरू होतोय, तुम्ही आता सुरुवात करणार, आता कसं काय चालेल? असं थोडंसं बिफोर यायचं, सुरुवात करायची लवकर. ओके. मोठे असते आपण, किरकोळ थोडी आहे, ढागा तेरा आपण. क्यों नहीं जानी तू ये समझता, काम नहीं ये है तेरे बस का. होश में आजा, ध्यान किधर है, अरे होश में आजा, ध्यान किधर है. स्टार नाही ब्रो, स्टार नाही आपण
आपण चंद्र आहे. चंद्र आवडतो आपल्याला. आपल्या हुडचं नावच चंद्र आहे बा. चंद्रावर असतो नेहमी. कहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. मोठे असते आपण, किरकोळ थोडी आहे. रब जो उठा है तन के कट के वही हाथ गिरा बदन से. सामने आए किसका जिगर है. हाँ सामने आए किसका जिगर है. कहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. स्टार नाही ब्रो, स्टार नाही आपण चंद्र आहे. चंद्र आवडतो आपल्याला. आपल्या हुडचं नावच चंद्र आहे बा. चंद्रावर असतो नेहमी. कहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. कहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. यस, एनर्जी घ्यायचंय आणि सगळ्यांनी खाली बसून एनर्जी घ्यायचंय. यस, प्रत्येकाकडे एनर्जी असणं कंपल्सरी आहे. तुम्ही वर्कआउट थ्रू काय घेणार? वर्कआउटच्या मध्ये आता तुमच्या शरीरातली पाण्याची मात्रा कमी होते कारण घाम येतो जर मन लावून वर्कआउट केलं तर. आणि मग घाम येतो तर मग घाम आल्यानंतर शरीरातील पाणी कमी होऊन जातं. आणि शरीरातील पाणी कमी झालं की मग ते परत आपल्याला मेंटेन ठेवता आलं पाहिजे. जर नाही ठेवलं तर मग आपल्याला त्याचा त्रास होतो. मग याच्यासाठी आपल्याला मध्ये मध्ये एनर्जी घ्यायचे. आणि ज्यांच्याकडे नाही, नवीन असाल, 1-2 दिवस झाले, 3-4 दिवस झाले, कोचशी संपर्क करायचा. त्यांना विचारायचे एनर्जी काय आहे, त्याचे फायदे काय. मी त्याच्याऐवजी चहा घेतला तर चालेल का? आणि वर्कआउट करताना मध्ये मध्ये चहा पिलं तर चालेल का असं विचारा. मग कोच तुम्हाला मार्गदर्शन करतील. My name माहिती नाही काय. DJ Dipsy. बोलेतो 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 मास्टर में मास्टर. बोलेतो 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 बिंदास डॉक्टर. बोलेतो 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 बेमिसाल एक्टर. बोलेतो 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 टेढ़े को सीधा चला दो, सीधे को टेढ़ा बना दो. रोते को झट से हंसा दो, हंसते को फट से रुला दो. स्टाइल मेरा स्माइल, स्टाइल मेरा स्माइल. ना कर दे दिल तेरा क्रैक क्रैक क्रैक. अय्या, तुझं नाव काय रे? My name माहिती नाही काय. मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई. अरे MBBS. DJ Dipsy. हर तरफ लड़का माहौल होगा, दिल की धड़कन पे कंट्रोल होगा. देख कर हमको दुनिया चलेगी, पर अपनी लाइफ मजे में चलेगी. सपना ये अपना, सपना ये अपना, सपना ना होगा ये ब्रेक ब्रेक ब्रेक. તારું નામ શું છે? એ ઉઠ બેડ ના. मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई. अरे MBBS.
आशिक हूँ मैं, आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल भी हूँ। दिल को चुराना, दिल पे उड़ाना, बस यही मेरा कसूर। बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं। यही तो बादशाह है। बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं। DJ Sidoy Remix, Salboni Se. एनर्जी घ्यायचे. शेवटचे 4 मिनिट आहेत. कार्डिओ वर्कआउट करणार आहोत आणि त्यानंतर आपण जाणार आहोत बांबू स्टिक वर्कआउट कडे आणि आणखी आपण पुढील 4 मिनिट करणार आहोत कार्डिओ वर्कआउट. यस PCOM5 फक्त टेरेस दिसते, तुम्ही दिसतच नाही. नावाचा तर काही पत्ताच नाहीये आणि मोबाईलचं नाव पण असं काही नसतं. मला वाटतं काय नवीन असू शकतं POCOM5 असं काही मोबाईलचं नाव असतं का? स्वतःचं नाव टाकत चला, स्वतःचं नाव टाका. आपल्या आई वडिलांनी बिचाऱ्यांनी किती मोठ्या उमेदीने आपलं नाव ठेवलं असेल आणि आपण ठेवतोय मोबाईलचं नाव. असं काही करू नका. चला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक अनाऊन्स करायची आहे की आपण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की चेहऱ्यावर खूप सारे डाग आलेत, चेहरा ग्लो करत नाहीये, पार्लरमध्ये जातात, म्हणजे जेंट्स पण जातात हा, असं काही नाही. काही जण ओपनली बोलतात, काही जण ओपनली बोलत नाही, पण प्रत्येक जण आपल्या त्वचेची कशा ना कशा प्रकारे काळजी घेत असतं. तर आपण BTC म्हणजे STC सुरू करत आहोत, स्किन ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज. आणि ज्याला वाटतंय सहभागी व्हायचंय त्यांनी कोचकडे संपर्क करायचा आहे आणि स्किन ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज सुरू करतोय आपण. ओके, तर त्यासाठी आपल्या कोचकडे संपर्क करायचा आहे. त्यासाठी कसं काय त्याविषयी उद्या डिटेल सगळं सांगितलं जाणार आहे. त्याच्यामुळे उद्याचं सेशन अजिबात मिस करायचं नाही. ओके, माझ्यासारखा डायरेक्ट चालले कॅमेरामध्ये.
DJ Sidoy Remix. Salboni se. ज्यावेळेस आपलं वॉर्मअप झालं आणि कार्डिओ वर्कआउटला सुरुवात झाली ना, त्यावेळेस 162 पार्टिसिपेंट्स होते. आता आहेत 182 पार्टिसिपेंट. जाग आली की वर्कआउट करायचं, बरोबर ना? जेव्हा जाग येईल तेव्हा वर्कआउट करायचं. हे असं जर करत असाल ना रमत गमत, तर पाहिजे तो फिटनेस तुम्हाला मिळणार नाही. सिरियसनेस असला पाहिजे प्रत्येक बाबतीत. आपल्याला झोप नाही लागली पाहिजे की, आणि परत म्हणायला नको की आम्ही एवढा खर्च केला, आम्ही न्यूट्रिशन घेतलो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही रोज तुम्ही सांगता तसं करतो. तुमच्यामध्ये सिरियसनेस नाही आहे, तर होऊ शकत नाही. या अशा गोष्टी म्हणजे 49-99 सर, 49-99 सर. हां, वर्कआउट करा, वर्कआउट. यस. आणि काय करायचं, स्वतःचं नाव टाकायचं. स्वतःचं नाव टाकलं ना, म्हणजे मला कळेल की तुमचं नाव काय आहे, तुमचे कोच कोण आहेत. बऱ्याच जणांनी आत्ता जॉईन केले, तर कशासाठी करता इतके उशिरा जॉईन? त्यापेक्षा करू नका ना. करायचंच तर मन लावून करायचं, नाही तर मग नाहीच करायचं. आता मी ओळखू म्हणजे मला तुम्हाला सांगू का, मला ईमेल येतो, ईमेल कोणी कधी जॉईन केले, मेल येतो मला माहिती असतं. आता मी इथं जर नावं घेतली तुमची सगळ्यांची तर चुकीचं आहे ना. असं नाही करायला पाहिजे. करायचंय आपल्याला, मग हे असं कशाला 10 मिनिटं लेट, 15 मिनिटं लेट, 20 मिनिटं लेट नका करू. सरळ सरळ सांगते, करूच नका. यस. चला आता स्टिक वर्कआउट, बांबू स्टिक वर्कआउट करायचे आपल्याला. आणि बांबू स्टिकसाठी तुमच्याकडे स्टिक असणं गरजेचं आहे. नाही त्यांनी त्या पद्धतीने तरी करा आणि तजवीज करा की आपण स्टिक आणून ठेवूयात. ओके. कदाचित नवीन असतात त्यांच्याकडे नसते स्टिक, पण नवीन किती दिवस, महिना 2 महिने, किती दिवस तजवीज केली पाहिजे ना आपण. चालतंय, धकतंय, धकू द्या. ते धकण्यातच एवढं मोठं सगळं करून घेतले ना आपण. आपल्या आरोग्याची अशी दशा मांडली आपण. तर तसं नाही झालं पाहिजे. चल, झाली सुरुवात. चला, इकडे तिकडे फिरू नका. आणखी स्टिकच शोधतायत काही जण, तर सापडतच नाहीये.
अपना तो खून पानी, जीना मरना बेमानी, अपना तो खून पानी, जीना मरना बेमानी, वक्त सी हर अदा है अपनी देखी हाली, आपका क्या होगा जनाबे आली, आपका क्या होगा, अपनी को जैसे जैसे थोड़ी ऐसे या वैसे, अपनी को जैसे जैसे थोड़ी ऐसे या वैसे कट जाएगी, आपका क्या होगा जनाबे आली, आपका क्या होगा। यस, रोंटे रोंटे, वनिता रोंटे. हॅलो, अनम्यूट करा वनिताबाई. कोच कोण आहेत? रोंटे सर. हा, फ्यूल वगैरे घेता का तुम्ही? घेता घेता. नाही, माझ्याकडे सगळे अपडेट्स असतात, खोटं बोलायचं नाही. ओके, कोचला आजच फोन करायचा. हा, बर. त्यांना म्हणायचं मला रेग्युलर नाहीये तुम्ही, आमोशा पौर्णिमा जागायला की उठल्या नाही का, कोचचा फोन आला की उठल्या, हे असं नाही चालणार, रेग्युलर करा. ओके. ओके. संजीत पाटील सर कुठे आहेत? स्क्रीनच्या समोर दिसत नाही. संजीत पाटील सर. शेवटचे 2 मिनिट नीट स्टेप पाहून घ्यायची, त्याप्रमाणे करायची. शेजाऱ्या पाजाऱ्याला लागणार नाही याची काळजी, आणि स्वतःलाही लागणार नाही याची काळजी घ्या. देवीदास ठाकरे सर, आपण जुने मेंबर आहोत आणि आपल्याकडे स्टिक नाहीये. स्टिक, बांबू स्टिक. देवीदास ठाकरे सर. मरम्मत होना कोई वारंटी यार, बघा, आपण मध्ये लिंक का चेंज केली माहिती का तुम्हाला? लिंक याच्यासाठी चेंज केली की काही व्यक्ती न्यूट्रिशन घेत नाहीत, एनर्जी घेत नाहीत आणि तसंच वर्कआउट करतायत, त्यांना कट करण्यासाठी आपण काय केलंय, त्यांना आपण लिंक देत नाही. कोचेस, नवीन ब्रॉडकास्ट लिस्ट बनवा. जे फ्यूल घेतात, एनर्जी घेतात, तिथेच फक्त लिंक द्यायची. डायरेक्ट ग्रुपला टाकून मोकळे होऊ नका.
बिनबुलाया मेहमान येत राहतात. लग्नाची पत्रिका नसल्यावर कोणी लग्नाला जातं का? तसं आपल्याला लिंक नाहीये ऑथोराईज, आपण न्यूट्रिशन घेत नाहीत आणि तरी आपण इथे वर्कआउट करतोय. याचा अर्थ आपण काय, आपल्याला पत्रिका नसताना लग्नाला आलेले आपण पाहुणे. घनश्याम कोंडे सर, आपल्याला खूप मोठं टार्गेट आहे. बरेच जण आहेत, घेऊ सगळ्यांची नावं. जब से हाय मैं तो हिल गया, लगता है मेरे सीने से दिल निकल गया. मम्मी से क्या डैडी से भी मिलाऊंगा तुझे. अरे जो भी मैं कहूँ तुझे लगता है क्यों गलत. तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है. तो पलट, तुझे इतनी भी खबर है कि तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है. याच्यानंतर ऍप्स वर्कआउट. पोटावरची अतिरिक्त चरबी कमी करायची, डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, फ्लेक्झिबिलिटी नाहीये, साईड फॅट वाढलेले, मनका दुखतोय, कंबर दुखते, पाठ दुखते, काय काय दुखतंय. चला आपण आता ऍप्स वर्कआउट करूयात. पायातले शूज रिमूव्ह करायचे असतील तर करू शकता. खाली बसायचंय, मोबाईल प्रॉपर सेट करायचा आहे. आणि आजचा प्राईम टाइम खूप महत्वाचा विषय आहे, कारण आता स्क्रीन टाइम वाढलाय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल, टीव्ही बघतायत, लॅपटॉप बघतायत, म्हणजे कामानिमित्त. काही जण विनाकारण बघतात, बरोबर. लहान मुलं पण बघतात आपल्या घरातली. तर डोळ्यांचं आरोग्य खराब होत चालले. पूर्वीच्या काळात खूप कमी लोकांना चष्मे दिसायचे, नंतर मग लोक स्टाईल म्हणून वापरायला लागले, आणि आता तर सगळ्यांची प्रायोरिटी म्हणून सगळ्यांना चष्मे लावा लागतात, बरोबर ना. तर असं नको व्हायला. जी आत्ता आपली दृष्टी आहे हीच कमीत कमी टिकून राहायला पाहिजे. मग याच्यासाठी आपण डोळ्यांची काय काळजी घेतली पाहिजे, आपल्या डोळ्यांच्या आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी काही स्पेशल न्यूट्रिशन आपण घेऊ शकतो का, जे इथे आहे. जसे आपण हे रेग्युलरली न्यूट्रिशन घेतो, बरोबर. गुडघ्यांसाठी स्पेशल असतं, त्याच्यानंतर डोळ्यांसाठी असतं, त्याच्यानंतर डायजेशनसाठी असतं, हार्ट हेल्थसाठी असतं, लहान मुलांसाठी आहे. मग डोळ्यांसाठी नेमकं काय आणि ते घेतल्याचे काय फायदे, या सगळ्या गोष्टींविषयी आजच्या प्राईम टाइम सेशनमध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे. आणि खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आजचा प्राईम टाइम सेशन घेणार आहेत फ्रीमध्ये. विशेष तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन फ्री घरी बसल्या बसल्या. दवाखान्यात जर गेलात ना, डॉक्टर पहिले फी घेतात आणि मग मध्ये बोलून थोडंसं थोडक्यात काहीतरी सांगतात तुम्हाला, नाही का. आणि आपल्याला इथं फ्रीमध्ये मिळतं तरी त्याची किंमत नाही आपल्याला. आपल्याला लगेच प्रश्न पडतो, माझं नेट पॅक व्हायला जातं, लय नेट पडतं तुम्हाला, नाही का. असं नाही, घरच्या घरी आपल्याला जरी त्रास नसेल तरी पण घरातल्या मेंबरला, नातेवाईकांना, यांना आपण माहिती सांगू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे, आणि ते आपल्याला आजच्या प्राईम टाइम सेशनमधून मिळणार आहे. आजचा प्राईम टाइम आहे डोळ्यांचं आरोग्य, आय हेल्थ.
ट्राय करा. थोडासा त्रास तर होणारच आहे. येस, बऱ्याच जणांचं कंबरच उचलत नसेल, बरोबर ना, त्रास होतोय ना. मग तो त्रास आहे ना असा फील झाला पाहिजे आतमध्ये. आपल्याला जमत नाही ती फील झालं पाहिजे, अरे यार मला जमत नाही, मला का बरं जमत नाहीये, मला जमायला पाहिजे. आणि मग आणखी आपण सिरियसली करतो सगळ्या गोष्टी. नाही तर काही गोष्टी कसं असतं, काही जण काय करतात माहिती का, जमत नाही म्हणून सोडून देतात, नुसते बसतात, पाहत बसतात. मग काय उपयोग नाही, असंच पाहत बसाल मग. ओके, ट्राय करा. ट्राय जर केलं तर एक दिवस तुम्हाला चांगलं जमणार है. यस, हमारे दक्षा बेन मैम भी बहुत अच्छे तरीके से कर लेती है. फ्लेक्सिबिलिटी बहुत ही बढ़िया है उनमें. यस, तर चला शेवटचे 2 मिनिट, लास्ट के 2 मिनिट्स, उसके बाद हम जाएंगे झुंबा की ओर. यस, खूप लोक तिथेच लिव करतात. महत्वाचं सेशन बाकी असतं तिथून पुढे. म्हणजे तुम्ही काहीच घेतलेलं नाही, 20% रोल असतो वर्कआउटचा, त्यातले फक्त 10% घेतलेले असतात, 10% बाकी, आणि उरलेले 80% म्हणजे 90% सगळं बाकी असतं, तुम्ही लिव करतात. उपयोग नाही, करू नका. अर्ध अपुरं करून काहीच फायदा नाही, नाही तर मग होईल अभिमन्यू सारखी गत. थांबू नका, थांबू नका. चला शेवटची स्टेप आहे, यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे झुंबा. आमच्या मावशींनी केला होता बघ रेज हँड, इतक्या एक्साइटेड असतात ना. यस, काही झाला का परत रेज हँड केला, व्हेरी गुड. त्या वयस्कर जे आहेत ना 50च्या पुढच्या लेडीज त्या लईच एक्साइटेड आहेत. तारा देसले मॅडम झाल्या, त्याच्यानंतर आता त्या कोण आहेत, राजश्री मॅडम झाल्या, आधी रेज हँड करतात, त्याच्यानंतर संभाजी पाटील सर. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, केलाय ना त्यांना स्पॉटलाइट केलं जातं. बाकीचे म्हणतात आम्हाला का बरं नाही स्पॉटलाइट करत. आम्हाला काय माहित तुमची इच्छा आहे स्पॉटलाइट येण्याची, त्यासाठी रेज ऑन करावं लागेल. उभे राहिले किती वेळचे, कधी संपतं बघतायत. येस, चला आता आपण कुलिंग डाऊन करणार, प्रॉपर स्ट्रेचिंग करायचे आपल्याला, आणि त्यानंतर आजचं प्राईम टाइम सुरू करूयात. यस, प्रॉपर स्ट्रेचिंग. आजचं प्राईम टाइम खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या आरोग्य, डोळ्यांचं आरोग्य जे आहे ते प्रत्येक जण डोळ्यांसाठी काही ना काही काळजी घेत असतं, नाही का. भारी भारी चष्मे पण घेतं, मी पण घेते भारी भारी चष्मे, पण ऑलरेडी मला 12वी पासून चष्मा लागलेला होता.
आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर डोळ्यांसाठी खास न्यूट्रिशन मिळाले. यापेक्षा जास्त आणखी दृष्टी खराब व्हायला नको, म्हणजे आणखीच नजर कमकुवत व्हायला नको, म्हणून मी हे डेली न्यूट्रिशन घेते. त्याविषयी पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि आणखी आपण घरगुती उपाय काय करू शकतो ते पण कळणार आहे. यस, ओके. गाणंच लागत नाहीये, चालेल का नाही लावलं तरी? बघू बघू, एखादं लागलं तर लावू. तेरे चेहरे में वो जादू है. लागेल लागेल, डायरेक्ट डीजेच लागून गेलं ना, परत डान्स करणार नाही तर तुम्ही. टेक्निकल प्रॉब्लेम. मैं कोई ऐसा गीत गाऊं के आरज़ू जगाऊं. मैं कोई ऐसा गीत गाऊं के आरज़ू जगाऊं. अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊं के आरज़ू जगाऊं. अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊं के आरज़ू जगाऊं. अगर तुम कहो तुमको बुलाऊं, ये पल के बिछाऊं. कदम तुम जहां जहां रखो, ज़मीं को आसमां बनाऊं, सितारों से सजाऊं. अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊं के आरज़ू जगाऊं. अगर तुम कहो मैं तितलियों के पीछे भागूं, मैं जुगनुओं के पीछे जाऊं. ये रंग है वो रोशनी है, तुम्हारे पास दोनों लाऊं. जितनी खुशबुएं बाग में मिले, हाँ जितनी खुशबुएं बाग में मिले, मैं लाऊं वहाँ पे कि तुम हो जहाँ जहाँ पे एक पल भी ठहरूं. मैं गुलसिता बनाऊं. अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं. अगर तुम कहो
अगर कहो तो मैं सुनाऊं तुम्हें हंसी कहानियां, सुनोगे क्या मेरी ज़बानी, तुम एक परी की दास्तां, या मैं करूं तुमसे बयां, हाँ या मैं करूं तुमसे बयां, के राजा से रानी मिली थी कहाँ कहानियों के नगर में, तुम्हें लेके जाओ अगर तुम कहो, तुमको बुलाऊं ये पल के बिछाऊं. ओके 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 ओके, चला प्रॉपर स्ट्रेचिंग झाले आणि आता आपल्याला जायचंय ॲफर्मेशन. येस, विचार बनाए जिंदगी. तुम्ही जसे विचार करता तसेच तुम्ही बनता. जर तुम्ही निगेटिव्ह विचार केले तर तुम्ही निगेटिव्हिटीकडे झुकणार. तुम्ही जर पॉझिटिव्हली घेतलं प्रत्येक गोष्टीला तर प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह होणार. ओके, तर आपण आता सकारात्मक. प्रत्येकाने ना काय करतात माहिती आहे का, बऱ्याच जणांशी दिवसभरात बोलण्यात येतं, निगेटिव्हिटी खूप असते बघा. सकाळी तुम्ही ॲफर्मेशन करत नाही, इतरांना करायला सांगता, स्वतः करत नाही, म्हणून प्रॉब्लेम येतो सगळा. आणि त्याच्यासाठी आपल्याला बसायचे, प्रॉपर सेटिंग करायची आहे, डोळे बंद, वज्रासन, पद्मासन, शवासन, तुम्हाला जसं शक्य आहे तसं, पण कानावर